नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. श्रोतेहो, गेल्या आठवड्यात म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात एक भव्य सोहळा साजरा झाला. तो सोहळा होता वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा सोहळा. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या आणि आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या वंदे मातरम या गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त संपूर्ण देशभरात येत्या वर्षभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. पुण्यातही या निमित्तानं अनेक कार्यक्रम झाले. यापुढेही वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वंदे मातरम गीताच्या सार्धशती महोत्सवानिमित्त पुण्यात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा आजच्या वार्ताचित्र या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत. 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी देशभक्तीनं भारलेल्या वंदे मातरम या गीताची रचना केली. त्यानंतर 1882 मध्ये बंकिमचंद्र यांच्याच आनंद मठ या कादंबरीत हे गीत समाविष्ट करण्यात आलं. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जनमानसात राष्ट्रीय भावना निर्माण करणाऱ्या वंदे मातरम या गीताला स्वतंत्र भारतातही राष्ट्रीय प्रतीकांमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतासाठी जेव्हा संविधान सभेची स्थापना झाली तेव्हा वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्याबाबत सर्व सदस्यांचं एकमत झालं. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारण्याची घोषणा होत असताना भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्याची घोषणा केली. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या गीताच्या 150व्या वर्षानिमित्त संगीत आनंद मठ या नाटकाचा प्रयोग पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता. राज्य शासनाचा सांस्कृतिक विभाग, पुणे पुस्तक महोत्सव आणि वंदे मातरम सार्धशती जयंती समारोह समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वंदे मातरम गीताचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेल्या ध्यास वंदे मातरमचा या पुस्तकाचं प्रकाशन शेलार यांच्या हस्ते झालं. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मिलिंद सबनीस, मकरंद केळकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. वंदे मातरम या गीतानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीला शक्ती दिली आणि आजही हे गीत भविष्याचा वेध घेताना दिशा देत आहे असे गौरवोद्गार आशिष शेलार यांनी यावेळी काढले. हे गीत नीट आपण ऐकलं, वारंवार वाचलं, वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचा संदर्भ लावला तर हे गीत काही शब्द, पण त्या शब्दातले भावार्थ आणि अन्वयार्थ जे निघतील ते आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या रसिकांना वेगवेगळं स्फुरण देणार असेल. हे गीत क्रांतिकारकांना प्रेरणा गीत आहे. कारण 1875 पासूनचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्य सैनिकांना या चळवळीची प्रेरणा देण्यामधलं एक गीत आहे, म्हणून ते प्रेरणा गीत सुद्धा आहे. देशासाठी सर्वस्व दिलं पाहिजे भावना व्यक्त करणारे लाखो लोक त्या काळातले ते आतापर्यंत त्यांना या गीतातून समर्पण भाव मिळतो, म्हणून म्हटलं तर हे समर्पण गीत आहे. त्या जुलमी इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी, युद्ध करण्यासाठी जे बळ मिळेल असं वाटणाऱ्या क्रांतिकारकांसाठी युद्ध गीत आहे. आणि त्यामुळे समर्पण गीत आहे, प्रेरणा गीत आहे, युद्ध गीत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की समूहाने, कळपाने, एक विचाराने ज्या वेळेला एका ठिकाणी एका हेतूला जायचं असतं त्यावेळेला जे लागतं ते समर गीत सुद्धा आहे. आणि म्हणून समरगीतापर्यंतच नाही तर राज्य, भाषा, प्रांत, भेद याला बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र गायलं असं म्हटलं तरी एकतेचं गीत आहे. याचा परिचय मातृगीत असं सुद्धा होऊ शकतं. कारण या गीतामध्ये आपल्या देशाला, भारत मातेला मातृत्व समजून केलेली आराधना आहे, म्हणून हे मातृगीत सुद्धा आहे. स्वातंत्र्यानंतर कुठल्या दिशेने चालायचं, ज्याला ही दृष्टी हवी असेल त्या भारतवासियांना, जगभरातल्या भारतीयांना हे अभिमान गीत सुद्धा आहे. आणि त्या काळातल्या इंग्रजांना
कंप सुटावा म्हणून वापरलं गेलेलं हत्यार म्हणून असलेलं हे हत्यार ही शिड आहे. ध्यास वंदे मातरमचा या पुस्तकाचे लेखक मिलिंद सबनीस यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 25 वर्षापूर्वी याच रंगमंचावर आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेतून संपूर्ण देशात सर्वप्रथम पुण्यात याच माध्यमातून मोहनराव आडवणी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमचं बीज रोवलं गेलं. या वर्षाच्या निमित्ताने वंदे मातरम विषयी काही नवीन लिहून द्या अशी विनंती विश्वकर्मा पब्लिकेशनचे श्री सोनी साहेब आणि संदीप तापकीर यांनी केली. त्यातूनच गेले 30 वर्ष वंदे मातरमचा जो शोध कार्याचा प्रयत्न केला त्या शोध प्रवासावर वर्णन पुस्तक लिहावं अशी कल्पना पुढे आली. या वंदे मातरमच्या शोध प्रवासामध्ये नकारात्मक अनुभव जवळजवळ आलेच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. हा प्रवास अत्यंत आनंददायी असा होता. या निमित्तानं मोग तपस्वी श्रीपाद जोशी, दादू मिया, कॅप्टन लक्ष्मी आणि विशेष म्हणजे आदरणीय रंगा हरीजी जे वंदे मातरमचे अभ्यासक होते, लेखक होते आणि संघाचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. मीपणाचा रवरेश येऊ न देता या शोध कार्याबद्दल लिहिणं काहीसं अवघड होतं. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पुण्यातून 25 वर्षापूर्वी वंदे मातरम शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंती समिती मोरोपंतांच्या प्रेरणेने सुरू झाली आणि लाल बाळ पाल यांचे तिघही नातू विक्रमदेवजी, जयंतराव टिळक आणि कॉलिन पॉल आणि त्याचप्रमाणे भाई महावीरजी म्हणजे भाई परमानंदांचे चिरंजीव यांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी याच दिवशी 25 वर्षापूर्वी कार्यक्रम झाला होता. आज राजेशजी पांड्यांच्या पुढाकाराने वंदे मातरमचा तेवढाच जागा बरोबर 25 वर्षांनी याच ठिकाणी होतोय. याच्या इतकं आनंददायी दुसरं काही नाही. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून आनंद मठ या चित्रपटावर चर्चात्मक कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट आणि त्यातील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं वंदे मातरम हे गीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. याच चित्रपटावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर इथं झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक धनंजय सप्रे यांनी भाग घेतला. आनंद मठ या कादंबरीचा विषय हा राष्ट्रप्रेमाच्या उद्गाराचा आहे. भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे या चित्रपटाचं सूत्र आहे. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती करताना निर्मात्यानं सांस्कृतिक स्वातंत्र्याचा वापर न करता मूळ कादंबरीला त्यातल्या पात्रांना धक्का लावलेला नाही असं अभ्यासक सुलभा तेरणीकर यावेळी म्हणाल्या. धनंजय सप्रे यांनीही आनंद मठ ही कादंबरी, त्यावर आधारित चित्रपट, त्यातील गीतं, त्याचं संगीत यावर भाष्य केलं. बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीमध्ये उदात्त भावना होती, त्याला तत्वज्ञानाची जोड होती असं सप्रे म्हणाले. 1952 मध्ये आलेल्या आनंदमठ या हिंदी चित्रपटामध्ये वीररस, भक्तिरस, शांतरस, सामाजिक मानसिक परिवर्तन दाखवताना संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी विविध वाद्यांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. लता मंगेशकर यांनी गायलेल्या वंदे मातरम या गीतातून राष्ट्रभक्तीची भावना जागृत होते असं धनंजय सप्रे म्हणाले. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या पूर्वसंध्येला इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या वतीनं सप महाविद्यालयाच्या मैदानावर 1,500 पणत्या प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. 500 विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचं समूह गायन केलं. देशभक्तीनं भारलेल्या या कार्यक्रमात भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ, लेखक, प्राध्यापक डॉक्टर न.म. जोशी, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. या कार्यक्रमाविषयी बोलताना मोहन शेटे म्हणाले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी 1875 मध्ये
वंदे मातरम या गीताचं लेखन केलं. या गीताला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे. इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन 1,500 पणत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला. त्याचबरोबर 500 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली. आज या कार्यक्रमाला आदरणीय न.म. जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे. अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्षानिमित्त आर्ट इंडिया फाउंडेशन आणि वंदे मातरम सार्धशती जयंती समारोह समितीनं आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या निवडक 180 कलाकृतींचं प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कला मंदिरात भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते झालं. वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं, स्वातंत्र्य सैनिकांचं प्रेरणा गीत होतं. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा संघर्ष जसा यातून व्यक्त होतो तसंच भविष्यातील भारत कसा असेल याचं प्रतिबिंब या प्रदर्शनातून उमटलं आहे, असे गौरवोद्गार पांडुरंग बलकवडे यांनी यावेळी काढले. या स्पर्धेत भारतासह विविध देशातून 2,500 पेक्षा जास्त कलाकारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. याबाबत बोलताना आर्ट इंडिया फाउंडेशनच्या व्यवस्थापक संचालक प्राची साठे म्हणाल्या, भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे पूर्ण वर्षभर जो कार्यक्रम घेतला जातोय वंदे मातरमची सार्धशती समारोह म्हणजे 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निरनिराळे कार्यक्रम घेतले जातात. आमच्या आर्ट फाउंडेशन तर्फे आम्ही वंदे मातरम ह्या विषयावर समृद्ध भारत, एकत्र भारत किंवा क्रांती मधून दिसणारा भारत अशा विषयांवर चित्रस्पर्धा घेतली होती. त्यासाठी जगभरातून जवळजवळ 3,000 चित्र आली. भारतातल्या सर्व प्रांतांमधून पण चित्र आली आणि त्याच्यातली सिलेक्टेड 180 चित्र आज बालगंधर्व कला दालनामध्ये प्रदर्शनात मांडलेली आहेत. तर ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा आणि प्रदर्शन 9, 10 आणि 11 बालगंधर्व कला दालनामध्ये पूर्ण दिवसभर चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीनं वंदे मातरम गौरव यात्रा काढण्यात आली होती. अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात ही यात्रा पार पडली. मातृभूमीप्रती कृतज्ञता, आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान यांचा संगम यातून दिसून आला. या यात्रेतून राष्ट्रीय एकतेचा संदेशही देण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार भीमराव तापकीर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पुणेकर नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त शुक्रवारी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी पुण्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालय तसंच विद्यापीठांमध्ये वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना प्रकट करणाऱ्या या गीतातून प्रत्येकानं आपल्या मातृभूमीला वंदन केलं. वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही तर तो एक मंत्र आहे. हीच भावना हे गीत गाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होती. मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. लेखन, निवेदन आणि संपादन होतं माधवी कुलकर्णी यांचं आणि संकलन केलं होतं भूषण राजगुरू, शिवराज सणस आणि नितीन जळूकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.